जय जगदंब. नमो आदेश. मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज गुरुदीक्षा म्हणजे ज्ञानमाळीचा कार्यक्रम आहे, म्हणजेच गणमाळीचा कार्यक्रम आहे. गणमाळ आणि आराधखाना म्हणजे काळूबाईची गणमाळ होणार आहे आणि जगदंबा म्हणजे आपली तुळजाभवानी हिचा आपण आराधखाना म्हणजे गुरुदीक्षा करणार आहोत. तर आज गुरुदीक्षेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा जणांचे मला आधी फोन आले होते की ताई आम्हाला गुरुदीक्षा घ्यायची आहे, तर तुम्ही आमची गुरुदीक्षा करता का? आमच्या अनेक देवींचा संचार आहे, देवींचा संचार मोकळा होतो का? तर देवींचा संचार मोकळा होण्यासाठी मी सर्वप्रथम एकच सांगते, काही साधना दिल्या जातात. त्या साधना तुम्हाला काही दिवस करणे गरजेचे आहे. आता तुम्ही डायरेक्टली आलात आणि मला बोललात की आमचं वारं रिकामं करा किंवा आमचं वारं मोकळं करून द्या, तर तसं होत नाही. पहिले काही साधना जर तुम्ही करताल आणि त्या साधना केल्यानंतर तुमचं जे वारं आहे म्हणजे जगदंबेचा जो काही संचार आहे हा तुम्हाला योग्यरित्या येऊ शकतो. म्हणून बरेचशे लोकांचे नुसते प्रश्न होते, आम्ही येतो आमचं वारं मोकळं करून द्या, तर तसं नाही होत. वारं मोकळं होण्यासाठी काही तुम्हाला साधनाही करणं गरजेचे आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. इथे आल्यानंतर तुम्हाला काही साधना व त्याच्यासोबत काही तुम्हाला वस्तू दिल्या जातील साधनेच्या. त्या तुम्हाला साधना केल्यानंतर 16 दिवसांनी तुमचं वारं मोकळं करणे आणि गुरुदीक्षा दिल्या जाते. त्याचबरोबर आता बऱ्याचशा लोकांचे फोनही होते, ताई आम्हाला करणी केलेली आहे, तर करणीतून वारं आमचं मोकळं होईल का? आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जी काही करणी केलेली असेल, करणी ही बाजू एक वेगळी झाली, त्याचबरोबर वारं म्हणजे देवी जगदंबेचा संचार ही बाजू वेगळी झाली. तुमच्या करणीचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही घरचे काही प्रॉब्लेम्स असतील, ह्याच्यासाठी काही वेगळे पर्याय दिले जातात. काही बांधणी कार्यावरती, यंत्र कार्यावरती तुमचे प्रश्न सोडवले जातील. आणि वारं असेल तर वाऱ्यासाठी तुम्हाला एक वेगळा स्पेसिफिक दिवस देऊन तुमचं वारं मोकळं केलं जाईल. पण त्या अगोदर तुम्हाला येऊन इथे काही क्रिया दिल्या जातात, काही साधनेच्या काही गोष्टी दिल्या जातात. त्या साधनेच्या गोष्टी तुम्हाला इथून घेऊन जाऊन 16 दिवसाच्या साधना करणं गरजेचं आहे. जसं की आता माझी आता नवीन शिष्य होणारी नीता धोकटे यांची आज गुरुदीक्षा आहे. तर यांच्या दीक्षा अगोदर यांनी 3 महिने साधना केल्या, 3 ते 4 महिने साधना केल्या. साधनेतून त्यांना खूप छान अनुभव आले त्यांना. त्याचबरोबर साधनेतून त्यांना काही जगदंबेचे काही त्यांना भक्तीतून काही योग्य मार्ग भेटले. त्यांचे जे काही अडकलेले प्रश्न होते ते कुठेतरी सुटण्यास मदत झाली. त्यांनी अचानक मला सांगितले, ताई साधनेमुळे मला योग्य तो मार्ग भेटलेला आहे, मला तुम्हाला गुरु करायचा आहे, तुम्ही माझी गुरुदीक्षा करा. तर गुरुदीक्षा करणे म्हणजे नुसता गुरुमंत्र देणे असं नाही. त्याचबरोबर शिष्याला काही विद्या देणे, शिष्याला काही मंत्र देणे, त्याचबरोबर जे काही मंत्र देत असतील ते योग्य देणेही गरजेचं आहे. बरेचसे आता शिष्यांचे मी ऐकलेले आहेत, बरेचसे म्हणजे माझ्याकडे येणारे काही बुकिंगची लोक असतात, जे कोडीवाली लोक असतात, यांचे प्रश्न तुम्ही ऐकलेला आहे, काही आमची गुरुदीक्षा झालेली आहे पण आमचा मंत्रच योग्य दिलेला नाही. आम्ही बरेच वर्ष झालो साधना करतोय, त्या मंत्रावरती आम्ही कार्य करतोय, पण त्या मंत्रातून आम्हाला काहीच लाभ होत नाहीये. तर तुम्हाला जर योग्य मंत्र दिला असेल तर तुम्हाला त्यातून योग्य तो मार्ग भेटणार आहे. कारण की नुसता गुरुमंत्र दिला आणि काही विद्याच नसेल तरी त्यातून काहीच भेटणार नाही. थोडीफार विद्याही गुरुने देणे गरजेचं आहे. त्याचबरोबर गुरुमंत्र योग्य देणे हेच महत्वाचं आहे. आता जसं की गुरुदीक्षेमध्ये तुम्ही पाहताल की 5 पावलीचा कार्यक्रम केला जातो, शिष्याला हळद लावल्या जाते, अंघोळ घातल्या जाते, त्याचबरोबर चौकावरती बसून योग्य गुरुमंत्र दिला जातो. आता बरेच दिवस झालं इंगळाचं नाणं आपण बऱ्याचशा शिष्यांना केलं नव्हतं आणि देतही नव्हतो. पण आता माझी जी आता नीता धोकटे होणारी शिष्य आहे, ही जी इच्छा होती की ताई मला इंगळाचं नाणं घ्यायचं. आता सर्वजण मला ताईच बोलतात, गुरु कोणी जास्त बोलत नाही आणि मला ताईच बोललेलं आवडतं. त्यांनाही मी सांगितलं, इंगळाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे तर तुमच्या आनंदासाठी तुम्ही घेऊ शकता. मुळात आणि ज्यांना गुरुदीक्षा घ्यायची आहे त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि आपल्या इथे येऊन काही साधना दिल्या जातील या कराव्यात. कारण की आता नुसतं गुरुदीक्षेचे व्हिडिओ टाकले की लोक म्हणतात की आम्हालाही गुरुदीक्षा द्या. अरे पण तुम्ही या, इथे आल्यानंतर काही साधना दिल्या जातात, त्या साधना करा. त्या साधनेतून तुम्हाला योग्य, आता आपण पुढे पाहू, ज्ञानमाळ म्हणजे गुरुदीक्षेचा कार्यक्रम, 5 पावली आरती, त्याचबरोबर इतर लोकांची जी काही माझे शिष्य वर्ग आहेत, जी त्या कार्यक्रमामध्ये आज आलेले नवीन शिष्य म्हणजे
जे साधना ज्यांनी केलेले आहेत त्यांची वारी कशी रिकामी झाली, मोकळी झाली हे तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग
जाऊ देव दे सदानंद जाऊ देव दे बोल भवानी माता की गुरुमंत्र शिष्याला समजला नाही पाहिजे अशा रीत्या वाजवा. व्हॉट्सअप व्हॉट्सअप परत द्यायला हाय की जेव्हा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा 5 घरं जरी जोगवा मागायला नाही जमला तरी आपल्या स्वतःच्या घरातलं जरी मीठपिठात घातलं तरी संपूर्ण आहे. आले लक्षात. आणि हे जे काही आहे ते सोन्याचं ताट आहे. आले लक्षात. ही लाकडाची किंवा येळवाची नुसती परडी नाही तर हे सोन्याचं ताट आहे. ह्या सोन्याच्या ताटामध्ये जे काही येणारं अन्न आहे हे पूर्णपणे नैवेद्य स्वरूपाचं असणार आहे. म्हणून याला कधीही उत्मात करायचा नाही. आले लक्षात. हात पुढे करा. चला
देवरा सोन्याचा देवरा ग माझे माय सोन्याचा देवरा मोत्याचा फुलवरा ग माझे माय मोत्याचा फुलवरा मोत्याचा फुलवरा ग माझे माय फुला नवे फुटून ग माझे माय नवे फुटून फुल आणले बाळून ग माझे माय आणले परतून बाळून ग माझे माय आणले परतून वनमाळीच्या बागातून ग माझे माय रुईच्या बागातून वनमाळीच्या बागातून ग माझे माय रुईच्या बागातून हार गुंपावा बसून ग माझे माय गुंपावा बसून हार गुंपावा बसून ग माझे माय गुंपावा बसून माझ्या आंबाचं भोजन ग माझे माय आंबाची बैठक आंबाचे भोजन